नमस्कार, मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर स्टिच बाय जयश्री। तर मैत्रिणींनो, आज मी हा ब्लाऊज शिवलेला आहे। 36 छातीचा ब्लाऊज आहे हा। तर मी याची ब्लाऊजची फिटिंग कशी केली आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसतील। तर मी ब्लाऊजची फिटिंग कशी केली आहे तुम्ही बघू शकता। थोडासुद्धा भाग मागे पुढे झालेला नाही। ह्याच महत्त्वाच्या काही मी टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला बघू आपण आता व्हिडिओ। आणि मी तुम्हाला आता फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे। त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिपही आहेत। तर तुमच्याकडे जर इंटरलॉकची मशीन नसेल तर ब्लाऊजची फिटिंग कशी करावी हा आपल्याला प्रश्न पडतो। आणि ब्लाऊज जर उलट शिवलं तर ब्लाऊजचे सगळे धागे निघतात, त्यामुळे आपल्या ब्लाऊजची सगळं फिनिशिंग खराब होऊन जाते। तर काय करायचं आहे, तर हा माझा ब्लाऊज व्यवस्थित शिवून झालेला आहे आणि मला तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हेच सांगायचं आहे। तर माझ्याकडे सुद्धा इंटरलॉकचं मशीन नाही आहे। तर मग मी काय करते, ब्लाऊज सगळं शिवून झाल्यानंतर ब्लाऊज हे बघा, टेलर लोक काय करतात, जे प्रोफेशनल असतात मोठे मोठे, ते इंटरलॉक करतात ह्या साईडने, उलट साईडनीच इंटरलॉक करून घेतात आणि नंतर उलट साईडनीच फिटिंग करतात। तर आपण तसं नाही करायचं आहे। आपण काय करायचं, ब्लाऊज सुलट असतानाच आपल्याला त्याच्यावरती 1/2 इंचावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि ब्लाऊजला शिलाई मारायच्या आधी आपण चेक करायचं आहे सर्व भाग व्यवस्थित एकसारखे आहेत की नाही। नसेल तर ते लगेच तिथेच मागे पुढे व्यवस्थित करून घ्यायचे। कमी जास्त असेल तर शिलाई टाकून घ्यायची, कमी असेल तर शिलाई काढून घ्यायची। तर एकदम 1/2 इंचावर आता आपल्याला कडेनी व्यवस्थित शिलाई मारायची आहे। ब्लाऊज पीस सुलट ठेवून आपल्याला आधी शिलाई टाकून घ्यायची आहे। आणि याच्यासाठी मुंड्याचे दोन्ही भाग एकाच जागेवर येण्यासाठी आपल्याला ब्लाऊजचे कमरेकडचे भाग दोन्ही व्यवस्थित येतात की नाही ते बघायचे बाही जॉईन करायच्या आधी। आणि दोन्ही बाहींचे मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित एकसमान आहे की नाही हे आपल्याला सगळं बाही ब्लाऊजला जोडायच्या आधीच चेक करून घ्यायचं आहे। त्यावेळेस चेक केलं की आपली बाही एकदम व्यवस्थित येते। आता आपली सुलट ब्लाऊजनी टीप मारून झालेली आहे आणि आता आपण ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे। उलटं केल्यानंतर ते हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून कपडामध्ये शिल्लक राहणार नाही। आणि उलट ब्लाऊज केल्यानंतर आता 1/2 इंचाच्या अंतरावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी ब्लाऊजची फिटिंग होते। आणि इंटरलॉकचं शिलाई नसली आपल्याकडे मशीन तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। तर आपली जी शिलाई टाकली ना आपली, ती थोडीसुद्धा बाहेर दिसत नाही। त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा तशीच शिलाई टाकून घ्यायची, 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे। आणि कडेची शिलाई जेव्हा आपण मारतो तर तेव्हा तुम्ही 5 नंबरची टीप केली तरी चालते। नंतर आपल्याला टीप कमी करता येते मेन फिटिंगच्या वेळेस। तर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपली शिलाई मारून झालेली आहे। तर आता दंडघेराचं माप घ्यायचं आहे। आता इथे माझं 6 इंच माप आहे, 6 इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे। दुसऱ्या पण बाहीवर 6 इंच आहे, 6 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। आणि कमरसुद्धा मोजून घ्यायची लगेच, म्हणजे आपल्याला एकदाच फिटिंगच्या टीप टाकता येईल। तर कमर आपली इथे 32 इंच आहे, तर 32 इंचावर आपल्याला फिटिंग करायची आहे। तर आपल्याला इथे आपलं 36 आलेलं आहे, तर आपल्याला 4 इंच कमी करायचं आहे। तर दोन्ही साईडनी आपल्याला 2-2 इंच मार्जिन ठेवायचं आहे। अशी फिटिंग केल्याने आपल्या ब्लाऊजचे धागेही निघणार नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंगही खूप छान दिसते। त्यामुळे ब्लाऊज नेहमी शिवताना सुलट करून नंतर उलट शिवायचं।
आधी सुलट याच्यावरती टीप टाकायची, नंतर उलट करून फिटिंगच्या टिपा टाकायच्या, म्हणजे आपले धागे वगैरे निघणार नाही. इथे आपली टीप बारीक करून घ्यायची नॉर्मल. आता सेम असंच दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला फिटिंग करून घ्यायची. मी मार्क करून घेतलेलं आहे आधीच. व्यवस्थित असे हळूवारपणे, आणि टिपांमध्ये मार्जिन एकदम एकसारखंच आलं पाहिजे, कारण टिपा एकसारख्या जर असल्या ना तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसते. आपला हे शोल्डर जोडल्यावर, मोंढा जोडल्यावरती मोंढ्याचा थोडासुद्धा भाग मागे पुढे होणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देते, या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. इथं आपण 4 टिपा टाकून घेतलेल्या आहे उलट साईडनी. तुम्ही बघू शकता थोडीसुद्धा आपली शिलाईचं मार्जिन मागे पुढे झालेलं नाही. तुम्ही या पद्धतीने जर प्रत्येक ब्लाऊजची जरी फिटिंग केली ना तरी फिटिंग अशीच येणार. ज्या आहे ना महत्त्वाच्या टिप्स, की शिलाई बाही जोडायच्या आधीच आपल्याला बाहीचे दोन्ही मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. आणि कमरेचा सुद्धा भाग आपल्याला खालीवरती होणार नाही याची काळजी आधीच घ्यायची आहे, म्हणजे बाही जोडल्यानंतर भाग मागे पुढे होत नाही. तुम्ही बघू शकता दोन्ही पण बाहीचे भाग एकदम एकावर एक आलेले आहे, सारखे मोंढ्याचे. अजिबातही थोडासुद्धा मागे पुढे झालेला नाही. या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग केल्यास ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते. आपली व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.